उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांनी मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या रत्नागिरी येथील पारितोषिक वितरण सोहळ्यात ग्रँड एंट्री केली व जोरदार भाषण केले। त्यांनी आपल्या भाषणाने सर्वांची मने जिंकली व टाळ्यांचा कडकडाट झाला। सलग 32 वर्ष एखादी संस्था एखादा कार्यक्रम सातत्याने करते, हे जर महाराष्ट्रामध्ये कुठं बघायचं असेल तर मंगलमूर्ती प्रतिष्ठानशिवाय पर्याय नाही। मी अनेक वेळा असं सांगितले की मंगलमूर्ती प्रतिष्ठानने निर्माण केलेले कार्यक्रम हे महाराष्ट्राच्या प्रत्येक मंडळाला आदर्श घेण्यासारखे असे कार्यक्रम आहेत। मगाशी अलिमिया काजी साहेबांनी सांगताना सांगितलं की आम्ही सगळे सन्माननीय आहोत, आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी काम करतो, अन्य सगळी मान्यवर मंडळी काम करतात, पण मी आज फक्त बक्षीस समारंभाला आलेलो आहे, बाकी माझी मेहनत अलिमियाची काही सुद्धा नाही। मंगलमूर्ती प्रतिष्ठाननं हा जो उपक्रम सुरू केला त्यावेळी असं नेतृत्व स्वतः उल्हासराव घोसाळकर करत होते आणि उल्हासराव घोसाळकरांच्या नेतृत्वाखाली या मंडळानं फक्त मंगलमूर्ती सजावटीचं काम केलं नाही तर ईद ए मिलाद सारखा कार्यक्रम घेतला, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी शिबिरं घेतली, क्रिकेट स्पर्धा घेतल्या। हे सगळे उपक्रम अतिशय ताकदीनं मंगलमूर्ती प्रतिष्ठाननं सुरू केले। आज अशोक मयेकर मामा देखील व्यासपीठावर आहेत, त्यांनी विठ्ठल मंदिराचा या ठिकाणी उल्लेख केला आणि अशोक मयेकर साहेबांनी तो उल्लेख केला म्हणून मी तुम्हाला पहिले धन्यवाद देतो। माझ्या भावना त्यांच्याकडून पोचल्या असतील, कारण शेवटी विठ्ठल मंदिर असेल, आपलं श्रीदेव भैरी मंदिर असेल, विश्वेश्वर मंदिर असतील, ही आपल्या रत्नागिरीची अतिशय महत्वाची स्थान आहे आणि या सगळ्या स्थानांना परदेशी लोकांनी देखील भेट दिली पाहिजे, परदेशातली लोक देखील त्या ठिकाणी आली पाहिजे। यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याने तिन्ही देवस्थानांना माझ्या पालकमंत्रीच्या निधीतून पैसे देण्याचा प्रयत्न केला। पैसे देण्याचा प्रयत्न मी नक्की केला असेल, पण हा पैसे देणारा मला बनवलं कोणी, तर त्याचं उत्तर आहे मंगलमूर्ती प्रतिष्ठान। मला आठवतं मी जेव्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्ह्याचा अध्यक्ष होतो तेव्हा आपल्या सगळ्या परीक्षक मंडळामध्ये मी देखील असायचो। मी देखील ग्रामीण भागामध्ये जाऊन गणपतीचे देखावे कसे आहेत, मिरवणुका कशा आहेत हे मी स्वतः बघायचो आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की याच गणपती मंडळाच्या परीक्षक मंडळामध्ये असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधानसभेचं तिकीट मिळालंय हे मी कधीही विसरणार नाही। आता तुमचं मंडळाचं सभासद झाल्यानंतर विधानसभेचं तिकीट मिळतं, अनेक लोक आता तुमच्याकडे येतील, त्याला घ्यायचं की नाही तुम्ही ठरवा, पण 25 वर्षापूर्वी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुमच्या मंडळामध्ये काम करत असताना मी आमदार होणार आहे, मी राज्याचा राज्यमंत्री होणार आहे, मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होणार आहे, मी उद्योग मंत्री होणार आहे माहिती देखील नव्हतं। पण निस्वार्थपणे काम करण्याची बुद्धी मला कोणी दिली तर ती विघ्नहर्त्यानं दिली आणि विघ्नहर्त्यानं माझ्यावर आलेली अनेक विघ्न देखील आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दूर केली। एवढी ताकद त्या मंगलमूर्ती प्रतिष्ठानमध्ये आहे। आपल्या रत्नागिरी शहराला सांगली नंतरचा दर्जा दिला जातो, सांगली ही सांस्कृतिक पंढरी मानली जाते, पण त्याच्यानंतर आपला हा रत्नागिरी जिल्हा त्याच्यानंतरचा क्रमांक त्याच्यावर लागतो आणि म्हणून या सांस्कृतिक चळवळीला गालबोट लागणार नाही, आपल्या संस्कृतीला गालबोट लागणार नाही, आपल्या परंपरेला गालबोट लागणार नाही, ही दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि ती दक्षता मंगलमूर्ती प्रतिष्ठान घेतोय याबद्दल तुमचा मला सार्थ अभिमान आहे। आज खलिफे मॅडमने या ठिकाणी भाषण केलं, मॅडम आम्हाला लाजवेल असं भाषण केलं तुम्ही, तुमचे जे मराठी शब्द आहेत मी तुम्हाला हे सांगण्यासाठी सांगत नाही, शेवटी आपला संस्कार काय, आपण कुठं जन्माला आलो, आपण कुठच्या जिल्ह्यामध्ये काम करतोय हे तुम्ही पाळलंय आणि म्हणूनच विघ्नहर्त्याच्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहिला, हे तुमच्यासाठी नाही आमच्या सगळ्यांसाठी कौतुकास्पद आहे। हा खरा रत्नागिरीचा संस्कार आहे, हा खरा देशाचा संस्कार आहे आणि हा खरा आपल्या रत्नागिरीच्या मातेचा संस्कार आहे आणि म्हणून सांगितलं की मंडळानं नवीन नवीन आदर्श निर्माण केले आणि आज या व्यासपीठावर सांगतो
की मंगलमूर्ती प्रतिष्ठानचा कार्यक्रम आहे. कलपे मॅडम आपण देखील व्यासपीठावर आहेत, काशी साहेब देखील व्यासपीठावर आहेत. आपण शेवटी राष्ट्रावर प्रेम करणारे असलो पाहिजे. अशा सगळ्या कार्यक्रमात राष्ट्रप्रेम हे सगळ्यांच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. आणि जो राष्ट्रावर प्रेम करतो त्याच्यावर हा महाराष्ट्रातला माणूस प्रेम करतो, हा देखील शिक्कामोर्तब वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी केलेला होता. आणि म्हणून मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं घोसाळकर ताई तुमचं अभिनंदन एवढ्यासाठीच करायचं आहे आणि घोसाळकर साहेबांचं देखील अभिनंदन करायचं आहे की या मंडळामध्ये सगळ्या जाती धर्माची लोक काम करतात आणि जाती धर्माची लोक नुसती काम करत नाहीत, तर त्या विघ्नहर्त्यासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतल्या या मंडळाचं काम पुढे नेण्याचा देखील प्रयत्न करतात. एक असा कटू प्रसंग ज्यावेळी निर्माण झाला होता त्यावेळी महाराष्ट्रातली अनेक उदाहरणं केंद्र सरकारकडे पाठवायची होती की सामाजिक सलोखा कसा असू शकतो. कदाचित हे गोपनीय अहवाल आपल्या नागरिकांना किंवा शहरातल्या मतदारांना माहिती नसतं की या महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा कसा आहे, या देशामध्ये सामाजिक सलोखा कसा आहे याचा दर 6 महिन्याने एक अहवाल बनतो. ती माहिती आपण केंद्र सरकारकडनं जर घेतली तर आपल्याला सगळ्यांना माहिती मिळेल. त्याच्यामध्ये आपल्या कर्ल्याच्या मिरवणुकीचा आम्ही उल्लेख केला. जी कर्ल्याची मिरवणूक आबा घोसाळे असतील किंवा आंबेशेतवाले असतील, राजू लिमे इथे होते, त्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय दिमागदार पद्धतीनं निघते. आणि ही मिरवणूक निघत असताना त्या मिरवणुकीचं स्वागत आमच्या रत्नागिरीतले मुस्लिम बांधव करतात. ही जी परंपरा आहे ही देशामध्ये कुठे नाही. हा अहवालातला जो भाग आहे हा फक्त रत्नागिरीचा आहे, जो 6 महिन्यापूर्वी केंद्र सरकारने दिला. त्याच्यामुळे मंगलमूर्ती प्रतिष्ठानला एक वेगळं वलय आहे. मंगलमूर्ती प्रतिष्ठान एका वेगळ्या दिशेनं आदर्श दिशेनं चालतं. पण तरी मागच्या वर्षी देखील मी एक पहिली मागणी केली होती की आपण जिल्ह्याच्या बाहेर पडलं पाहिजे. मी जवळजवळ 8 ते 10 वर्ष हेच सांगतो ते साहेब, पण कोण माझं मनावर घेत नाही. आज आपण हा जिल्ह्याचा कार्यक्रम करत असताना जिल्ह्यात एवढी हजारो लोक आलेली आहेत. भविष्यामध्ये आपण अख्ख्या कोकणचा कार्यक्रम केला पाहिजे, हा महाराष्ट्राचा कार्यक्रम केला पाहिजे. कारण मी महाराष्ट्र फिरत असताना जी आदर्शवत मंडळ आहेत त्या आदर्शवत मंडळामध्ये प्रामुख्यानं मंगलमूर्ती प्रतिष्ठानचं नाव देखील जर जबाबदारीनं आणि चांगल्या पद्धतीनं घ्यायचं असेल तर आपण जिल्ह्यातनं बाहेर पडून महाराष्ट्राच्या मंडळांचा आदर्श घेऊन, महाराष्ट्रातल्या चांगल्या मंडळांचा आदर्श घेऊन आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या स्तरावर देखील आपण काम केलं पाहिजे. शेवटी हे मंडळ हे मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या सजावट स्पर्धेचं नक्की आहे, पण हे सामाजिक काम करणारं देखील एक मंडळ आहे. या कार्यक्रमाला याच्या अगोदर मी एका सेवाभावी फेडरेशनच्या कार्यक्रमाला गेलो होतो. 20,000 सेवाभावी संस्था महाराष्ट्रातल्या एकत्र आणण्याचं उद्दिष्ट एका नागपूरच्या महिलेनं घेतलेलं आहे. आणि नागपूरच्या महिलेनं त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम आपल्या रत्नागिरीमध्ये घेतला होता. मी त्यांना देखील सांगितलं की सेवाभावी संस्था म्हणजे काय. ज्या संस्थेमधनं जनतेची सेवा करण्याचा भाव निर्माण होतो ती आपली सेवाभावी संस्था आहे. आणि त्याच पद्धतीची दुसरी सेवाभावी संस्था ही मंगलमूर्ती प्रतिष्ठान आहे. त्याच्यामुळे जमलेल्या सगळ्याच मंडळींना मनापासूनचा आदर आणि अभिमान या मंडळातर्फे आहे. आणि या रत्नागिरीमध्ये गणपतीच्या निमित्ताने फार मोठं जे नेतृत्व होऊन गेलं ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना जे अपेक्षित होतं तेच मंगलमूर्ती प्रतिष्ठान करतंय, याचा देखील स्वाभिमान आणि अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे. मी या कार्यक्रमाला येत असताना हाच दृष्टिकोन ठेवतो. अनेक राजकारणी आपण बघितलेले आहेत, अनेक राजकारण्यांना जनतेनं धडा शिकवला देखील बघितलेला आहे. परंतु राजकारणावर पोट असलेले राजकारणी वेगळे आणि तुमच्या आशीर्वादानं राजकारणावर पोट नसलेला उदय सामंत वेगळा. त्याच्यामुळे राजकारणात असलो काय आणि राजकारणात नसलो काय, जे काय मी मंगलमूर्ती प्रतिष्ठानसाठी करतोय ते कायमस्वरूपी करण्याची हमी आज या पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक सामाजिक काम म्हणून आपल्याला सांगायचं आहे की भविष्यामध्ये हे आपल्या देखील घरामध्ये येऊ शकतं. त्याच्यासाठी एक वर्षभर मंगलमूर्ती प्रतिष्ठाननं एक मोहीम राबवावी अंमली पदार्थाच्या विरोधामध्ये. मी पोलिसांना देखील सांगेन की तुम्हाला सहकार्य करावं आणि ज्या ज्या ठिकाणी असे अड्डे आहेत ते उद्ध्वस्त करण्यामध्ये मंगलमूर्ती प्रतिष्ठानने देखील आमच्या प्रशासनाला आणि पोलिसांना सहकार्य करावं एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. आम्हाला सगळ्यांनाच या कार्यक्रमाला आपण बोलवलं, आमच्या सगळ्यांचा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि भविष्यामध्ये 32 वर्ष नाही तर भविष्यातली अनेक वर्ष मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही स्पर्धा चालू राहून एक वेगळा आदर्श महाराष्ट्रासमोर येण्याचा जो आपण प्रयत्न करताय तो असाच चालू ठेवावा अशी विनंती करतो. जास्त वेळ बोलतो त्याबद्दल आपल्या सगळ्यांना
माझं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि जास्त बोललो असं वाटत असेल तर आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. पण ज्या भावना मांडल्या आहेत त्या मनापासून मांडलेल्या आहेत. आणि जाता जाता अजून एक गणरायाला विनंती करतो की ज्यांच्या घरामध्ये जर काही अडचणी असतील तर त्या गणरायानं दूर कराव्यात. आणि भविष्यामध्ये माझ्या रत्नागिरीकरांच्या कोणाच्याही घरामध्ये कसलंही विघ्न गणरायाने आणू नये ही गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.